नमस्कार नमस्कार. ताई, आपलं नाव मी योगिता पंकज संघ, आणि आपण कुठून आला? नगरवरून आले. आपल्याकडे काय काय मिळतं ताई? आपल्याकडे हुरडा थालीपीठ, मुलग्याचे शेंगोळे, आमटी भाकरी आणि भरीत, वांग्याचं भरीत आणि पिठलं. आपण इथे पाहणार आहोत की हेल्दी थालीपीठ कसं बनवतात. ते हेल्दी थालीपीठ म्हणजेच हे थालीपीठ आहे ते हुरड्याचं थालीपीठ. आणि हुरड्याच्या थालीपीठासाठी ताईने इथे कपडा असा भिजवून घेतलेला आहे आणि कपडा भिजवल्यानंतर हा घेतलेला आहे कणिकाचा गोळा. हुरड्याचं थालीपीठ मी तर पहिल्यांदाच ऐकलंय, पण तुमच्या गावी जर बनत असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. ताईने घेतलेलं आहे थालीपीठाचं पीठ आणि ते ओल्या कपड्यावरती ओल्या हाताने असं थापून घेतलेलं आहे, हलक्या हाताने. आपल्याला थालीपीठ किती आवडतात, पण आपण थालीपीठामध्ये किती साऱ्या व्हरायटी बघतो. आणि थालीपीठ असं गावरान थालीपीठ खायला आता तुम्हाला गावी जायची गरज नाही. उमेद संस्थेने आयोजिलेल्या नवी मुंबई येथील महालक्ष्मी सरस एक्झिबिशन मध्ये तिथे या योगिता ताईंचा स्टॉल आहे. आणि या योगिता ताई स्पेशली आलेल्या आहेत त्या नगरवरून आपल्या हातची चव मुंबईच्या लोकांपर्यंत द्यायला. तर ह्यांच्याकडे फक्त थालीपीठच नाही मिळत, तर त्यांच्याकडे पिठलं, भाकरी, वांग्याचं भरीत पण तुम्हाला मिळेल. तर इथे बघा थालीपीठ असं आपलं थापून झालेलं आहे आणि थालीपीठ थापल्यावर हा कपड्यासकट हे थालीपीठ तव्यावर जाणार आणि तव्यावरती गेल्यावर हळूवार हाताने ताईंनी हा कपडा काढलेला आहे. त्यानंतर हे वरून असं तेल टाकलेलं आहे तव्यावरती, जेणेकरून थालीपीठ तवीला खुसखुशीत आणि खमंग होईल. थालीपीठ लवर आहेत त्यांनी जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की ताईकडे तुम्हाला मिळणार आहे थालीपीठ तयार पीठ सुद्धा. म्हणजेच आपण घरच्या घरी थालीपीठ बनवून खाऊ शकतो. घरवरून आलेल्या या महिला बचत गटाला आपण थोडा ना थोडा तरी हातभार लावायलाच हवा ना. त्या आपल्यासाठी म्हणून इथे आलेल्या आहेत, आपल्या गावची चव आणि आपल्या हातची चव आपल्याला देण्यासाठी मुंबईमध्ये स्पेशली. तर नक्की तुम्ही लवकरात लवकर यांच्या महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला जा आणि तिथे गेल्यावरती या ताईंच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा आणि त्यांच्याकडचं हे थालीपीठ टेस्ट करा. ताई एका पाठोपाठ एक असं थालीपीठ बनवतच होते, कारण की थालीपीठ गरमागरम खायला सगळ्यात जास्त मजा येते. आणि मला तर काय बघायला मजा येत होती. हे जेव्हा तुम्ही लाईव्ह समोर उभे राहून बघाल ना, तर तुम्हालाही खरंच खूप आनंद होईल. तोंडाला पाणी सुटेल ते तर वेगळंच, कारण की माझ्याही तोंडाला पाणी सुटलेलं. इथे तुम्ही बघितलं ताई आता परतवत आहेत हे थालीपीठ. थालीपीठ हे लाल, खुसखुशीत आणि खमंग असं झालेलं आहे. म्हणजेच थालीपीठ जेव्हा भाजत होतं तेव्हा त्याचा खमंग असा सुगंध सगळीकडे पसरत होता. आणि इथे तुम्ही बघितलं परतल्यावर तर ते आणि किती छान दिसतंय ते. इथे ताईने टाकलेलं आहे पुन्हा तेल, कारण की हे कुरकुरीत होणं गरजेचं आहे आणि मला सगळ्यात जास्त असं कुरकुरीत थालीपीठ आवडतं. इथे आपलं खमंग आणि खुसखुशीत असं थालीपीठ भाजून झालेलं आहे आणि इथे आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे. थालीपीठ तयार झाल्यावरती ताईंनी आपल्याला हे थालीपीठ एका प्लेटीमध्ये दिलेलं आहे. तुम्ही बघितलं ते गरमागरम असं थालीपीठ खायला माझा जीव कासावीस होतच होता, पण ह्या थालीपीठाबरोबर आलेलं आहे ते थंडगार असं दही. वा, गरमागरम थालीपीठ आणि थंडगार दही याबरोबर मिळणार आहे आपल्याला हा झणझणीत खरडा. आणि इथे तयार झालेली आहे आपल्या थालीपीठाची प्लेट. तुर्त संपलेली आहे आणि इथे हातात आपल्या आलेली आहे थालीपीठाची प्लेट. आता आपण टेस्ट करून बघूया की कशी लागते ती. तर चला बघूया. तर मित्रांनो, इथे आपला नगरचं असं गरमागरम हुरडा थालीपीठ आलेला आहे. त्याच्यावर खरडा आणि त्याच्यावर दिलेला आहे दही. आणि आपण आता इथे टेस्ट करूया. मला तर अक्षरशः तोंडाला पाणी सुटत होतं व्हिडिओ बनवताना. इथे आपण टेस्ट करूया कसं लागतं ते. एवढं मस्त आहे ना, हुरडा तर जबरदस्त आहे. थालीपीठ खरडा एकदम झणझणीत आहे. जे झणझणीत खाणारे असतील आणि ज्यांना हे पौष्टिक खायचं असेल त्यांनी नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. 34 नंबर स्टॉल आहे. नक्की व्हिजिट करा आणि टेस्ट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते. मग वाट कसली बघताय?